नमस्कार मंडळी. आज आम्ही चाललोय मूवी बघायला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पिक्चर लागलाय ना, तो पाहायला चाललोय आम्ही. आम्ही आता निघालोय घरून. संध्याकाळचा मूवी आहे बघा. सनसेट पण होतोय. खूपच छान दिसतोय ना सनसेट. एकदम लाल लाल मस्त दिसतोय एकदम. बरेच दिवस झाले आम्ही सगळे फॅमिली एकत्र बाहेर निघालोच नव्हतो. मुलांची एक्झाम, कॉलेज, त्यांचं बिझी राहायचं शेड्यूल आणि आम्ही पण दोघं बिझी होतो, त्याच्यामुळे जमायचंच नाही. बघा आता हैदराबादची ट्रॅफिक, खूपच ट्रॅफिक होती. थोडं लेटच झाला आम्हाला निघायला. बघा आलं आहे आता लुलू मॉल. लुलू मॉलमध्येच तिकीट केलं आहे आम्ही. तिथंच थोडंसं सामान घ्यायचं होतं मला, तो पण घेऊन घेते आणि मग नंतर मूवी बघायला जाऊ. हे मॉल आमच्या घरापासून एकदम जवळ आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक पण वाचते आणि लवकर पण पोचलं जातं, म्हणून आम्ही इथंच आलो आहे. आता थोडंसं मला इथं सामान घ्यायचं आहे, भाजीपाला, फ्रुट्स वगैरे, तर मी चला घेऊन घेते. बघा आता हे लुलू मॉल आहे ना, त्याच्यामध्ये ॲपल, फळं वगैरे चांगले भेटतात. ॲपल घेतले. आता मी थोडंसं ऑरेंज वगैरे बघते. ड्रॅगन फ्रूट्स आहे बघा, ही मोसंबी आहे खूप मोठी. आवोकाडो पण आहे आणि इथं सॅलरी पत्ता वगैरे आहे, शिमला मिरची सगळं आहे, मशरूम. सगळे म्हणतात की लुलू मॉलला खूप स्वस्त भाजीपाला भेटतो, फ्रुट्स भेटतात, पण जास्त काही स्वस्त नसतं. थोडाफार सारखाच राहतो रेट. आपल्या घराजवळच्या मॉलमध्ये म्हणा किंवा बाहेरच्या मॉलमध्ये सारखाच असतो रेट. पण थोडीशी ऑफर असली ना सॅटर्डे संडे, तर थोडंसं 2-3 रुपये कमी असतो फक्त, बस. बघा आता मी आवोकाडो घेतो आहे. आवोकाडो घेताना ना थोडासा असा काळपट असलेलाच घ्यायचा, एकदम जास्त हिरवा नाही घ्यायचा, मग त्याला थोडा पिकायला टाईमच लागतो. बघा हे कोणतं फळ आहे काय माहिती. खूप सुंदर सुंदर इथं झाडे ठेवले आहे. झाडं पण मला खूपच आवडतं, पण खूपच महाग आहे इथं झाडं. आणि बघा इथं ना भाजीपाला म्हटला म्हणजे ना लौकी, दोडका, दुधी भोपळा, पत्तागोबी अशाच भाज्या भेटतात सगळ्या. बघा ही केळीचे 3-4 प्रकार ठेवलेले आहे. छोटी केळी, मोठी केळी, लाल केळी, पिवळी केळी, हिरवी केळी. वॉटरमेलनचे पण 4-5 प्रकार ठेवले. डांगर ठेवले. बघा हे पायनॅपल, खूपच सारे प्रकार आहे. आणि मँगोचे बघा सगळे प्रकार आहे. दशरी मँगो, केसरी मँगो, रसालो मँगो, अल्फान्सो मँगो, खूप सारे मँगो ठेवले इथं. मी आता केसरी आणि दशरी मँगो घेतला आहे. बघू आता कसा निघतो तो. वास तर खूपच छान येतो होता मँगोला. हिरवे दिसत आहे पण मधून ते ना केसरी मँगो ना मधून लाल दिसता मस्त. बघा इथं टमाटर आहे. टमाटर आता ह्या रेटमध्ये ना इथं 45 रुपये चालू आहे आणि आमच्या घरासमोर 49 चालू आहे. आता इथं बटाटे पण स्वस्त दिसत आहे मला, 29 आहे. बेकरीचे आयटम तर इतके सारे ठेवले, बापरे बापरे, खूपच बेकरीचे आयटम ठेवले. केक, पेस्ट्रीज, सगळ्या मॉलमध्ये आजकाल केक, पेस्ट्रीज सगळं भरपूर असतं बघा खायला. बघा किती सारे केक ठेवले, बाप रे बाप. इथं बघा समोरच हे जे दिसतंय ना तुम्हाला, ह्याच्यामध्ये शेव, चिवडा, चकल्या, शंकरपाळे, भाकरवडी सगळं आहे. शेवांचे प्रकार तर एवढे भरपूर आहे. खूपच सारा आयटम आला आहे ह्यावेळेस, तर जास्तच दिसतोय मला, जसं काही दिवाळी चालली आहे इतकं सारा आयटम दिसतोय. म्हणजे ना दरवेळेस पण एवढाच असतो, पण शेव, चिवडा आणि केकचे प्रकार ह्यावेळेस जास्तच दिसत आहे मला ह्या मॉलमध्ये. आणि इथे ना खाण्याचं आहे, तुम्हाला इथं चिकन बिर्याणी किंवा नाश्त्याचे प्रकार काय काय सगळं भेटून जाईल. इथं रेडीमेड ठेवलं आहे सगळं, पास्ता पण आहे. आणि इथं बघा सॉस वगैरे ठेवले आहे. हे सॉस पण विकायला ठेवले बरं का, वेगवेगळ्या प्रकारचे सॉस आहे इथं. आणि तुम्हाला असं बनवून प्लेटमध्ये जर खायचं असेल ना, तर सगळे सॉस किंवा असं सलाद वगैरे टाकून तुम्ही इथं खाऊ शकता, असं पण आहे इथं. पण मला काही एवढं आवडलं नाही ते. ऑलिव्ह ऑइलचे बघा किती प्रकार आहे, खूप सारे प्रकार आहे ऑलिव्ह ऑइलचे. तर मी एकदा घेतलं होतं 1 वर्ष अगोदर, आणून नुसतं ठेवलं, पण काही 1-2च वेळा वापरला, जास्त वापर नाही झाला, नंतर फेकून दिलं, एक्सपायरी झालं. तर बघा खूप सारे इथं पहा, पेंड खजूर आणि खारीक, एवढे प्रकार आहे. पेंड खजूर आणि खारीकचे पण खूपच प्रकार आहे, वेगवेगळे प्रकारचे. मी पाहिले पण नव्हते एवढे पेंड खजूर असतील किंवा खारीक असतील वेगवेगळ्या प्रकारचे. आता ह्या मॉलमध्येच पाहिले मी. बघा तुम्हाला आता इथं मी फिश मार्केट दाखवते. फिश मार्केट पण आहे मॉलमध्ये. इथं पॉपलेट ठेवली आहे, सुरमई ठेवली आहे, लालपरी, काय काय फिशचे नावं असतील ते सगळे प्रकारचे फिश आहे इथं. आणि इथं पहा प्रॉन्स वगैरे आहे, बोंबील, झिंगे, खेकडे, काय सगळं प्रकारचं भेटून जाईल. तुम्हाला जर पाहिजे असेल ना इथून लुलू मॉलमध्ये, तर तुम्ही येऊन घेऊ शकता. आणि इथं ड्रायफ्रूट्स आहे, किराणा पण आहे, गरम मसाला वगैरे सगळं ठेवलं आहे. हे बॉक्समध्ये गरम मसाला आहे. बघा इथं काजू, बदाम वगैरे चांगली क्वालिटी असते, पण ठीक आहे. मी तर डीमार्टमधून घेते जास्त करून हा असा किराणा.
चला झालं आहे माझं आता फ्रूट्स वगैरे घेऊन. मी थोडं फ्रूट्स घेतले आणि भाजीपाला घेतला. आता गाडीमध्ये ठेवून येतील माझे मिस्टर, तोपर्यंत आम्ही आता मूवी बघायला वरती जातो. मॉलमध्ये पण काय गर्दी असते ना, सॅटर्डे संडे खूपच गर्दी होती मॉलमध्ये. आणि बघा इथं मला ड्रेसचे दुकान दिसलं आहे समोरच. बघते मी आता ड्रेस कसे आहे ते. समर स्पेशल खूपच छान छान ड्रेस आलेले आहे बघा. पण काय ना, घरात खूपच कपडे पडले, त्याच्यामुळे काही एवढी इच्छा नाही कपडे घ्यायची. बघा आता मी इथं स्वतःलाच बघते आरशामध्ये. काय होतं ना, दरवेळेस मॉलमध्ये खूप छान छान नवे नवे कपडे येतात आणि मग आपल्याला घरातले जुने वाटायला लागतात. असं वाटतं की बाहेरचे छान छान कपडे, चला आपण घेऊ. मग आपण घेऊन तर घेतो, पण ऑलरेडी आपल्या घरामध्ये खूप सारे कपडे असतात, त्याच्यामुळे असं वाटतं की उगाच घेतले कपडे. हेच कपडे वापरायला पाहिजे आपण अगोदर, म्हणून मी जास्त कपडे नाही घेतले यावेळेस. घरात जे आहे ना तेच वापरणार आहे मी आता. चला आता मूवी बघायचा टाईम झाला आहे. चला आम्ही आता निघतो. अजून वरती आहे ते. इथं सर्व खाण्याचं सेक्शन आहे. भरपूर सारे खाण्याचे आयटम ठेवले बघा. खूप सारे हॉटेल आहे इथं. मूवी बघायला तर मी खूप एक्सायटेड आहे. शिवाजी महाराजांचा पिक्चर आहे ना, आणि शिवाजी महाराज म्हणजे बापरे, खूपच शूरवीर महाराज होते. तर म्हटलं चला आपण शिवाजी महाराजांचा पिक्चर आहे आणि रितेश देशमुख आणि जेनेलिया पण आहे, तर बघू. ते दोघांची जोडी मला खूपच आवडते. खूप छान दिसतात दोघी. मराठी मूवी बघायला काही जास्त गर्दी नसते इकडे. तेलुगू आणि हिंदी मूवी बघायला खूपच गर्दी असते पण. आणि खूप सारे थिएटर होऊन गेले ना आजकाल, तर जास्त काही गर्दी नसते. बघा या थिएटरमध्ये तर काही जास्त गर्दी नाही आहे. मराठी मूवी आहे तर. चला इथून काही मुलांना पाहिजे असेल तर मी सांगून देते. 3 नंबरच्या ब्लॉकमध्ये आहे मूवी. बघा इथं पोस्टर लागलं आहे, राजा शिवाजी. खूपच भारी वाटतं आहे पोस्टर तर. छोटंच पोस्टर लावलं आहे, जास्त मोठं काही पोस्टर नसतं मराठी पिक्चरचं इथं. किंवा हिंदी पिक्चरचं पण जास्त काही मोठे पोस्टर नसतं इथं. चला आता मध्ये जाते. मध्ये पहा किती अंधार आहे ना. चला मी आता बसलो आहे. आता पिक्चर चालू होईल. चला तुम्हाला आता थोड्या वेळाने भेटतो आम्ही. इन दोनों घरानों को जोड़े रखी थी जिजाऊ साहिब. A few moments later. झालाय मूवी बघून. आता आम्ही डायरेक्ट घरीच निघालो, कारण खूपच लेट झालं होतं. मूवी तसा ठीक होता, एवढं काही जास्त स्टोरी नव्हती मूवीमध्ये आणि फायटिंग पण काही जास्त नव्हती, पण ठीक आहे. हॅलो, आम्ही आता घरी आलो आहे बघा. खूपच टाईम झाला, 11:30 वाजले. पिक्चर संपला आहे, आता घरी पोचलो आम्ही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आम्ही आता सकाळी सकाळी इथं वॉकिंगला आलो आहे. बाहेरच लांबचं थोडे हे गार्डन आहे, तिथं सगळे मुलं बॅडमिंटन खेळत आहे, कोणी वॉकिंग करतो आहे, कोणी एक्सरसाइज करतो आहे. तर म्हटलं चला आपण पण जाऊ इथं लांब. आम्ही आलो आहे आता इथं, वॉकिंग करतो थोडंसं आणि मग निघू. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.